हाय फ्रेंड, नमस्कार। तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। तर चला आज आपण बनवणार आहे खमंग असा ढोकळा। तर बघू शकता तुम्ही असा छानपैकी स्पंजी ढोकळा झालेला आहे आपला। तर ढोकळ्याला लागणारं साहित्य आपण घेणार आहे आणि खुसखुशीत ढोकळा झालेला आहे। तर बघू शकता तुम्ही आता मी साधा आणि सोपं घेणार आहे। तर बघू शकता तुम्ही चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे मी 1 चम्मच भरून, परत 1 चम्मच घेतलेला आहे, 2 चम्मच असं मी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि इथं मी 3 चम्मच साखर घेतलेली आहे। तर बघू शकता तुम्ही 2 चम्मच झालेले आपले आणि पोहे खायच्या चम्मचने मी साखर घेतलेली आहे आणि थोडंसंच आपण हळद घेतलेली आहे आणि हे घेतलेलं आहे मी लिंबू सत्व आणि हे खायचं सोडा आहे। तर बघू शकता तुम्ही हे आपल्याला एकत्र करून घ्यायचं मिश्रण। आपल्याकडनं हे एकत्र होत नाही व्यवस्थित, म्हणून आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचं। मिक्सरला लावल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही एवढं छान आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। तर बघा किती छान मिश्रण तयार झालेलं आहे आणि हे मिश्रण आता ना आपल्याला यामध्ये ना एक मी जे बेसन पिठाने घेतलेलं होतं चम्मच, त्याच चम्मचने मी 1 चम्मच पाणी घेतलेलं आहे। तर बघू शकता तुम्ही 1 चम्मच पाण्यामध्ये आता आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे। तर मिक्सरला लावल्याच्या नंतर मी परत 1 चम्मच पाणी ॲड केलेलं आहे, कारण ते खूप घट्ट झालेलं होतं। तर बघू शकता तुम्ही ह्या प्रमाणात ते खूपच घट्ट झालेलं होतं। तर आपल्याला घट्ट एवढं नाही पाहिजे तर पीठ थोडंसं मऊ आणि स्मूथ पीठ पाहिजे, तर थोडंसं पतलं। तर तुम्ही बघू शकता एवढं असे छानपैकी याला बलून्स आलेले आहेत, कारण आपण यामध्ये लिंबू सत्व टाकल्यामुळं खूप छान बलून्स आलेले आहेत। आणि हे बघा आपलं मिश्रण एवढं छान तयार झालेलं आहे ना, जास्त घट्ट पण नाही आणि पतलं पण नाही, एकदम मीडियम टाईप आपलं मिश्रण तयार आहे ढोकळ्याचं। तर तुम्ही बघू शकता तर आता आपल्याला ना हे मिश्रण ना 10 मिनिटासाठी ठेवायचं आहे। म्हणजे आपलं जे आपण पातेलं ठेवणार आहे तर पाण्याचं, तर तोपर्यंत 10 मिनिटं आपल्याला याला ठेवून द्यायचं। 6-7 मिनिटं ठेवलं तरी खूप झालं याला। तर चला आपण याला ना बाजूला ठेवूया। 6-7 मिनिटाच्या नंतर आपल्याला याला बघायचं आहे। तर बघू शकता तुम्ही एवढं छान आपलं मिश्रण खूप छानपैकी तयार झालेलं आहे। आता यामध्ये मी 2 खायच्या चम्मचनी ना पोहे खायच्या चम्मचनी मी 2 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही छानपैकी असं मी तेल टाकून घेतलेलं आहे यामध्ये। तर याला छानपैकी फेटून घ्यायचं आहे, हलक्या हाताने फेटायचं आहे आणि बघू शकता तुम्ही मस्तपैकी असं मिश्रण एका जागेवर तयार झालेलं आहे आपलं आणि मस्त याला बलून्स येत आहेत। तर चला आता आपल्याला याची तयारी करून घ्यायची आहे बाऊलची। तर आपल्याला ह्या बाऊलमध्ये टाकायचं आहे। तर माझ्याकडे ना ब्रश होता, तो ब्रश तुटल्यामुळं ना इथं जवळपास ब्रश भेटत नव्हता, त्यामुळं मी चम्मचने टाकलेला आहे। ब्रशनी सगळीकडनं मिश्रणला व्यवस्थित आपल्या बाऊलला छानपैकी तेल लागून जातं। तर बघू शकता तुम्ही हे असं मी मिश्रण छानपैकी तयार करून घेतलेलं आहे। आता इथं मी विनो घेतलेला आहे। तर विनो आपल्याला थोडासाच वापरायचा, विनो जास्त वापरायचा नाही, कारण की ना ते तोटरा बसतो आपल्याला त्या विनोनी। तर विनो आपल्याला हलका फुलका थोडासाच हवा आहे। तुम्ही बघू शकता मी थोडासा विनो टाकलेला आहे। पूर्ण पुडीमधला मी अर्धा टाकलेला असेल विनो। तर बघू शकता तुम्ही विनोनी आपल्या याचा जे बेटर आहे त्याचा कलर खूप छान यायला व्हाईट। तर बघू शकता त्याचा कलर चेंज झालेला आहे आणि आपलं पीठही खूप छान फुलत आहे। तर बघू शकता तुम्ही हलक्या हाताने मी छान फेटत आहे, तरी पण बघू शकता तुम्ही इतकं छान आपलं पीठ फेटत आहे, तर तो खूप छान बलून्स येत आहे। तर आपल्याला याला लवकरात लवकर टाकून घ्यायचं आहे एका बाऊलमध्ये। तर बघू शकता तुम्ही अशा बाऊलमध्ये मी छानपैकी याला टाकून घेतलेलं आहे आणि हे ना पूर्णपैकी व्यवस्थित टाकून घ्यायचं। तर आता हे ना आपण मी एका गॅसवरती मी छानपैकी ना त्याच्यात जाळी टाकून एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं होतं, कारण कुकरमध्ये बाऊल बसत नव्हता हा, म्हणून मी कुकरमध्ये नाही ठेवला। आता ह्यामध्ये हलक्या हातानं झाकण ठेवून द्यायचं, झाकणाला थोडीशी बारीकशी खिंड राहू द्यायची। तर बघू शकता तुम्ही मी 10 मिनिटं ठेवलेलं आहे हे। 10 मिनिटाच्या नंतर बघितलं तर मी आपला ढोकळा तयार झालेला आहे आणि आपलं जे आहे ना हे तेलकट असं घट्ट तेलकट वाटतं तुम्हाला, तर ते डार्क आहे ना, तर ते तेलाचे डाग आहेत। तर बाकी तुम्ही बघू शकता तर आपला एकदम छानपैकी असा फुललेला आहे आणि खूप ना असा एकदम छानपैकी बघू शकता तुम्ही किती छानपैकी स्पंजी तयार झालेला आहे आपला ढोकळा। तर बघा हे तेलाचे डाग आहेत, कारण ब्रश नसल्यामुळं ना तेल मध्ये जागी राहिल्यामुळं हे आपलं तेलाचं प्रॉब्लेम झालेला आहे। तर तुम्ही ब्रशने केलं ना तर खूप छानपैकी व्हाईट दिसन पूर्ण येलो टाईप। तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी हे थंड झाल्याच्या नंतर मी काढून घेतलेलं आहे आणि मी त्याला साईडनं काढायचं पण काम नाही पडलं, असं सुळसुळीत छानपैकी मी जसं ताटावर टाकला तसं सुळसुळीत छान निघलेला आहे आपला ढोकळा। तर बघू शकता तुम्ही तुटतही नाही, काहीच नाही, असा खुसखुशीत छान ढोकळा आपला
कापून आपण तयार करत आहोत आणि तुटत वगैरे काहीच नाही आहे. तुम्ही हातानं सॉफ्ट हातानं तुम्ही हे कट करून घेऊ शकता. तर छोटी मोठी वडी तुम्हाला जशी करायची तशी तुम्ही करू शकता. वडीचा तुमचा प्रॉब्लेम आहे असं काही नाही आहे. तुम्ही वडी तुमच्या अनुसार तुम्ही करू शकता. तर बघा मी अशी वडी तयार केलेली आहे. बघा तुम्ही किती खुसखुशीत आणि किती असा स्पंजी तयार झालेला आहे. तर हॉटेल टाईप सारखा आपला ढोकळा तयार झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही. आता आपण यामध्ये ना तडका टाकून घेणार आहे. तर मी इथं गॅसवरती ना पॅन ठेवलेला आहे, छोटासा तडका पॅन. तर त्यामध्ये ना मी छानपैकी आपले जिरे आणि थोडी मोहरी आणि आपली मिरची कट करून घेतलेली होती मधून, आणि त्यामध्ये कढीपत्ता कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि बारीक गॅसवरती फ्राय करत आहे मी. आता गॅस बंद करून घेतला होता मी, कारण करपू नये म्हणून फोडणी. तर आता मी गॅस परत चालू केला आणि मग त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी पण मी ना एकच छोट्या आपल्या कपाने पाणी टाकलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता जास्त पाणी पण नाही वापरायचं आपल्याला. आणि 2 चम्मच मी ह्यामध्ये साखर टाकून घेतलेली आहे, म्हणजे साखरनी खूप छान येतं ते. साखर आणि थोडंसं मीठ टाकायचं, चवीनुसार थोडंसंच मीठ टाकायचं, साखर भरपूर टाकायची. तर बघू शकता तुम्ही याला छानपैकी उकळी येत आहे. तर बघा आता आपलं थंड झाल्याच्या नंतर ते तडका आपण यावरती टाकून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता तर तडका असा खट्टा मिठ्ठा खूप छान लागतो हा तडका. तर बघू शकता तुम्ही एवढा छान मी तडका टाकून घेत आहे यावरती. तर वाव, किती छान दिसतो ढोकळा. हॉटेल टाईपसारखा ढोकळा आहे आणि हा ढोकळा ना आपण कधीही खाऊ शकतो घरी, एवढा छान ढोकळा होतो. तर ह्या 2-3 स्टीप ना तुम्ही वापरल्या ना तर बघा तुम्ही किती छान ढोकळा आहे. तर आपला ढोकळा तयार आहे. बघू शकता तुम्ही किती छान ढोकळा आहे हा आणि किती मस्त ढोकळा आहे. 10 ते 15 मिनटामध्ये तुम्ही असा छानपैकी ढोकळा घरी बनवून खाऊ शकतात. तर जेव्हा तुम्हाला आठवण आली तेव्हा तुम्ही घरी बनवून कधीही खाऊ शकता. तर बघा असा ढोकळा आपला तयार आहे. तुम्ही पूर्ण ढोकळा बघू शकता. तर मी आता एका प्लेटमध्ये छान सर्व करून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता तर असा ढोकळा तुम्ही नक्कीच बनवा आणि कसा झाला हे कमेंट करून नक्की सांगा. चला तर नवीन भेटूया परत काहीतरी घेऊन.